मतदारसंघात सोनई येथे संजय वैरागड नावाच्या एका मातंग तरुणाला 19 तारखेला लोकांनी मारहाण केली, त्याच्या पाय मोडले, डोक्यात चाकू घातला आणि या घटनेच्या संदर्भातले जे काही आरोपी आहेत ते 2-4 लोक अटक आहेत, बाकीचे जे काही प्रमुख लोक आहेत फरार आहेत। मी त्यांच्या घरी गेलो काल माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन। आमच्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पोळ कोपरगाव, ज्ञानेश्वर जगदने राहुरी, माधव गायकवाड, सीताराम पवार हे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत होते, स्थानिकचे लोक होते। तिथली परिस्थिती बघितली साहेब, त्याच्यावर जो काही चुकीचे कामं करतो म्हणून अशा प्रकारचे त्याच्यावर हल्ला झाला ना, त्याचं घर बघितलं, त्याची परिस्थिती बघितली तर तिथं तसं काहीही नाही सर। हां, अशी काहीही परिस्थिती नाही त्या ठिकाणी। त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला असता हे झालं, मग पोलीस कार्यवाही झाली, 4 लोक अटक झाले आणि परवाला त्या सोनईमध्ये आम्ही त्या संजयचे हातपाय तोडलेत आणि याच्यानंतर तो दिसला तर त्याला जीव मारू अशा प्रकारची धमकी लोकांनी त्या मोर्चाच्या मध्ये दिली। आता हे चित्र निश्चितपणानं राज्याला शोभणार आहे का? महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि या ठिकाणी इथल्या गोरगरीब वंचित समाजाला माना सन्मानानं सुरक्षितपणे जीवन बहाल करण्यासारखी परिस्थिती या घटनेवरून तरी वाटत नाही। म्हणून आम्ही काल सोनईवरून आपल्या गावापर्यंत म्हणजे आपल्या घरापर्यंत येऊन पदयात्रेद्वारे ही सगळी घटना कथन करावी आणि तिथे झालेला अन्याय हा अमानवी आहे आणि त्या कुटुंबाला संरक्षण मिळावं, आरोपींना कठोर शासन व्हावं, या गोष्टीची विनंती करण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो होतो। आपण इथं नसल्याचं कळालं, मग ॲडिशनल एसपी जी हां जी बोला। हां हां, दवाखान्यात ऍडमिट असलेला साहेब आरोपी जो आहे ना, हातानं पत्तीनं मारून घेतला, हातानं स्वतःच्या त्याच्या, बरं का? आणि तिथं ते जे आरोपी आहेत ना, जनमानस अशी लोकांमध्ये प्रतिक्रिया आहे, हे नंबर 1 चे सामूहिक टोळधाड आहे ती, लोकांचं शोषण करणारी, लोकांची लूट करणारी, लोकांना मारहाण करणारी। जो त्या संजयचा आजोबा 85 वर्षाचा आहे पाटील साहेब, तो त्या बस स्टँडच्या बाजूला त्याची टपरी होती आणि ती टपरी आता 6 महिन्यापासून बंद आहे। परिस्थितीमध्ये आरोपींना पुढे मुंबईत जाण्यात द्यायचे नाही, सगळ्यांना ताब्यात घ्या, कारवाई झाली पाहिजे। घटना घडण्याची आधी हे गंभीर आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही। म्हणजे इतकं मानवी आपण जे म्हणतात आपल्याबद्दल पूर्ण सहमत आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये आपण येण्यापूर्वी सगळ्या सूचना विभागाला दिलेल्या आहे आणि त्याच्या मागचं कोण असेल सूत्रधार कोण आहे त्याला शोधून त्याला ताब्यात घ्या सूचना दिल्या आहे पोलिसांना। साहेब याच्यात धर्मांध शक्ती आहेत, जे काय धर्मरक्षक म्हणून मिरवणारे लोक आहेत ना साहेब, बरं का? एक मिनिट, हे जे लोक आहेत ना साहेब, आमचं माणूसपणच मान्य करत नाहीत। ठीक आहे, आम्ही माणूस म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून माणूसच नाही आहोत। आम्हाला बाबासाहेबांना संविधानानं अधिकार दिलाय, मताचा अधिकार दिलाय, आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि तुम्ही असताना इथं आमच्या जीविताचं संरक्षण होऊ शकत नसेल तर साहेब याचा काय अर्थ आहे मला सांगा? बोलले साहेबांनी बरोबर आहे, हा गोष्टीचा समर्थन कोणी करत नाही। हा, तरी पुढं सगळ्या परिस्थितीचा विचार केला तरी आम्ही एवढी कारवाई केली। हा, त्याच्याकरता आपण सरकारला तर या कारवाईच्या बद्दल आपण जरी थोडं समाधान असला तर कारवाई 100% झाली आणि आणखी जे पुणे असतील त्यांच्यावर होणार आहे। साहेब जे लोक मोर्चा काढून धमकी देत आहेत, एक मिनिट सर बोलू द्या, भारत साहेब बोलू द्या, बोलू द्या, ज्या कारवाईबद्दलचं आश्वासन पालक बोलू द्या तुम्ही मला, बोलू पाटील साहेब भेट कधी देणार आहेत सोनाईला? तुम्ही भेट कधी देणार आहेत संजय वैरागरच्या घरी? बहुतेक
2-3 दिवस येऊ जातो ना. भेट द्या आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं टाका. 100%. हा, थँक्यू. तुम्हाला वेळ द्या. हो, आम्ही तुम्हाला भेटणार आहोत मुंबईला येऊन या मॅटरमध्ये परत.